आता तुझ्यावर राज्य. काय योगायोग आहे ना, आपण पुन्हा भेटू असं मी ठरवलंच होतं. आय मीन टू से, आपण पुन्हा भेटू असं मला सारखं आतून वाटत होतं. आणि सी, तुमचे नातेवाईक इथेच राहतात आणि माझा बंगलाही शेजारीच आहे. ऍक्च्युली आमचे नातेवाईक ते राहत नाहीत. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मला टाळण्यासाठी. इतक्या सहजासहजी माझ्या तावडीतून सुटू शकणार नाहीत तुम्ही. आय एम जस्ट किडिंग. इतके सिरियसली घेऊ नका. तुम्ही सगळे इथे असे का बसलाय? डोक्यावरून घराचं छत गेले ना की लोक आकाशाचं छत बनवतात. तुम्हाला तर बरंच वाटत असेल ना, आमचे असे हाल झालेले, आम्ही असे रस्त्यावर आलेले. बहिणी अहो काय बोलताय? आणि यांना काय झालं? म्हणजे एवढं सगळं होऊन आम्हाला साधा पत्ता नाही? तुम्ही काळजी नका करू, मीच काढीन यातून काहीतरी मार्ग. काय झालंय हो? म्हणजे अगं ते आता इथे आलेत, काही दिवस ते इथेच राहणार आहे. इथे बंड्या, पाणी दे बघू सगळ्यांना. काय झालं? हे खरंच आपल्याकडे राहणार आहेत का? रागिणी, अगं श्रीकांतराव आणि अंजू बाहेर गावी गेलेत. 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हो बरोबर आहे, पण एक तर आपणच आपलं कसं तरी भागवतोय, त्यात हे लोक म्हणजे कसं करणार आपण? म्हणजे रागिणी, याआधी आपण कमी त्रास सहन केलेत का? हा, आणि आपली लेक नाहीये ना इथे, मग अशा वेळी आपण नको उभं राहायला? उद्या आपल्या कर्तव्यात आपण चुकलो अशी बोचणी नको लागायला, नाही का? मला मान्य आहे की आपल्याला एकांत मिळावा म्हणून आपण इथे आलोय, पण आपल्याला घरी एक फोन करून सांगायला पाहिजे ना आपण पोहोचलोय म्हणून. राहू दे, अरे काळजी करत असतील घरचे. करू दे. श्री, एक फोन करायला पाहिजे की नाही? मग कर ना, कर. टीट 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 टीट. बघितलं, आपला एकांत भंग व्हावा अशी फोनची पण इच्छा नाही. बरोबर माझ्या जाळ्यात अडकलास. आता उद्या भेटू नक्की. आज हवं तितकं एन्जॉय करून घे, कारण पुढे तुला खूप दुःख सहन करायचं आहे श्रीकांत. टेक केअर. अरे पण तुम्हाला सांगशील का इथे काय आहे? ते काही नाही, वाट फुटेल तिथे फिरत जायचं आपण. श्री, हे जंगल आहे. अगं माहिती आहे, चल तू, हे जंगल आहे का? तुला भीती वाटते ना? जंगलात फिरायची भीती वाटते, मला माहिती आहे. नाही वाटत, तू सोबत असताना नाही भीती वाटत. नक्की? मग चल 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 चल. ही यादी आहे किराणा मालाची आणि भाजीची. बरं. हे घ्या, आणि मीठ मोजून मापून आणा. गेल्या वेळी पाव किलोच्या ऐवजी अर्धा किलो 2 वस्तू जास्त आणल्या होत्या. आणतो आणतो. मग आणि पैसे आहेत माझ्याकडे. आंबा पुरणार नाहीत तेवढे. पण ते सगळे संपून कसं चाले? हो असू दे, आता आहे तेवढे माझ्याकडे बाजूला ठेवलेले, घेऊन जा. राहू दे. मी जरा बाजारात जाऊन येतो. चालू दे तू, जाऊन येतो.